We'll open our Bibles to 1 Peter chapter 5 verse 7. Casting all your cares upon him, for he cares for you. पहिलं पेत्र 5:7 मध्ये असं लिहिलंय, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed life it is to live day by day with the cares being cast on God. दर दिवशी देवाचरणी सगळ्या काळजा आणि ओझी टाकून जगणं किती सुंदर आहे माहित आहे. You know, cares don't come once a year. काळजा काही वर्षातनं एकदा येत नाहीत ना. Cares don't even come once a month. आणि काळजा महिन्यातून एकदाही येत नाहीत. We have daily cares. आपल्याला रोज काही ना काही काळजा असतात. Something or the other crops up. काही ना काही ओझी असतात, काही ना काही रोज आपल्या जीवनात चाललेलं असतं. Something or the other put stress in us. आणि काही ना काही गोष्ट अशी रोज असते की ज्यापायी आपल्याला चिंता व्हायला लागते. And God doesn't say once a year cast your cares आणि upon देव me. असं म्हणतच नाहीये की वर्षातून एकदा तुझ्या सगळ्या काळजा माझ्या पायाशी टाक. No, every day. नाही, देव म्हणतोय तू दररोज माझ्या पायी सगळं टाक. Every time. दर वेळेला माझ्या पायी टाक. Something is concerning your life. समजा तुझ्या जीवनाविषयीनं काहीतरी आहे जे तुला सतवतंय. Something which is giving you sleepless nights. आहे काहीतरी की ज्यामुळे तुला रात्रीची झोप येत नाही. Somebody who is troubling you. आहे कोणीतरी जो तुला त्रास देतोय. Some evil power that is hanging around you. आहे काहीतरी सैतानी शक्ती जी तुझ्या डोक्यावर लटकलेलीच आहे. Something that you are trying and things are not working. आहे काहीतरी की ज्याचा प्रयत्न तू करतोय डोकं फोडतोय पण ते काही होत नाही. Look to God. देवाकडे बघा ना. Because God is a God of impossible. कारण देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. What is impossible with man is possible with God. कारण शेवटी माणसांना जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे ना. Look at the farmer. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे बघा. He sows. शेतकरी बी पेरतो. He harrows. आणि मग नांगरतो, पेरतो. And then leaves the harvest to God. म्हणजे जी काही पूर्वतयारी असते ती सगळी करतो, मग बी पेरतो आणि बाकी हंगाम कापणं देवाच्या हातात सोपवतो. की आता याला वाढ तू दे आणि मी हे कापू शकीन असं तू कर. What more can he do? अजून तो शेतकरी काय करणार? ती वाढ त्याच्या हातात आहे का? He can't cover the heavens with the clouds. तो काही स्वर्ग झाकू शकत नाही, ढग आणू शकत नाही, ढग भरून आणू शकत नाही. He cannot command the rains to fall. किंवा तो पावसाला आज्ञा करू शकत नाही की पावसाच पड किंवा पावसाच पडू नको, हे त्याच्या हातात नाही. He cannot make the sun to shine. किंवा तो सूर्याला चमकवू शकत नाही, ऊन आणू शकत नाही. He does well to leave the whole matter to God. तो उरलेलं बाकीचं सगळं तो देवाच्या हातात देतो ना, की आता ऊन तू आण, आता पाऊस वेळेला तू पाड. That's what every farmer does. प्रत्येक शेतकरी हेच करतो. And then he sleeps. आणि मग तो झोपतो. And then God does what he has to do. आणि मग बाकीचं देव करतो. जे देवाने करायचं असतं ते देव करतो. And that's how we get food grains. अशा पद्धतीने आपल्याला आपलं धान्य मिळतं. What man can do, he should do. म्हणजे काय? माणसाला जे जमत आहे ते माणसाने करायचं असतं. You work. तुम्ही काम करा. You labor. नोकरी धंदे करा. Do good. चांगलं करा. Don't do wrong. काही चुकीचं करू नका. Do everything that is right. आणि जे बरोबर आहे ते सगळं करा. Leave the rest to God. बाकीचं देवाच्या हातात सोपा, की आता मी जे करायचं ते सगळं करून चुकले, याच्या पुढे तू कर. Because God gives the increase. कारण की देव वाढ देतो ना बेटा. वाढ देणं आपल्या हातात नाहीये. In Matthew 10:29, मत्थ्याचा 10वा अध्याय त्यातलं 29व वचन Bible says, बायबल मध्ये लिहिलंय, what is the price of 2 sparrows? 2 चिमण्यांची काय किंमत? Just 1 coin. एक नाणं. Yet not one of them fall to the ground without the Father's consent. तरी सुद्धा त्यातली एकही चिमणी देवबापाच्या इच्छेशिवाय जमिनीवर पडत नाही. त्या चिमण्यांची किंमत इतकी कमी आहे तरी सुद्धा. He who eyes the sparrow, जो त्या चिमण्यांवरती नजर ठेवून आहे, will he not take care of you? तो तुला नाही का रे सांभाळणार? हा? चिमण्यांना आपण सुद्धा किंमत देत नाही. त्या चिमण्यांना देव एवढी किंमत देतो आणि म्हणतो या चिमण्या मी सांभाळीन, एकही माझ्या नजरेतनं सुटणार नाही. मग तुला मला नाही का रे सांभाळायचं? You are of more value than many sparrows. आपली तर किंमत अनेक चिमण्यांपेक्षा जास्त आहेच ना. ठरलेलंच आहे, नक्कीच आहे, आपण माणूस आहोत. Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Luke 12 verse 6, लूकचा 12वा अध्याय 6वं वचन, not one single sparrow is forgotten by God. एकाही चिमणीला देव विसरत नाही. देवाच्या नजरेतनं ती सुटत नाही. If you live to believe in God, पण तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवायला जगलात, I promise you, you will have a bright future. मी वचन देतो तुम्हाला उज्ज्वल भविष्य प्राप्त होईल. You will have a bright future. एक उज्ज्वल भविष्य तुम्हा लोकांना प्राप्त होईल. Beloved people, माझ्या प्रियानो, do not place your faith in mortal things like money or people or objects. स्वतःचा विश्वास नाशकारक गोष्टींवर टाकू नका. उदाहरणार्थ पैसा, माणसं
या सगळ्यावर विश्वास टाकून जगायचं नाही बेटा. Trust on God. विश्वास देवावर ठेवायचा आणि मग जगायचं. Because anything else will drown you. कारण बाकी कशावरही तुम्ही विश्वास ठेवला ना तर त्यातनं नैया बुडणार आहे बरं का. The major thought is the devil tells you not to go for the Dapodi meeting. आणि मुख्य विचार सैतान तुमच्या डोक्यात घालून तुम्हाला असं सांगेल की दापोडीच्या सभेला जाऊ नको. Why? का? Because here you get your redemption. कारण इथं उद्धार मिळतो ना. Here you get your salvation. इथे तुला तुझा उद्धार तारण मोक्ष मिळतो. And Bible says that's why God sent Jesus on this earth. आणि बायबल म्हणतं म्हणूनच देवाने येशूंना या जगात पाठवलं. The Prince of Peace. शांतीचा The राजकुमार, glorious one. वैभवशाली, The Savior of the world. जगाचा तारणारा. Death cannot hold him. मृत्यू येशूंना धरून ठेवू शकला Devil नाही cannot touch him. आणि सैतान तर येशूंना हातच लावू शकत नाही. And this Jesus tells you, आणि हे येशू तुला सांगतायत cast all your cares upon me. तुझ्या सगळ्या काळज्या मला देऊन टाक, I will take care of you. मी तुला Who सांभाळेन. is saying? कोण सांगताय? हे एवढे महान येशू, The resurrection and the life. पुनरुत्थान आणि जीवन तुला सांगताय. He is saying, येशू म्हणतायत don't worry, काळजी करू नको, I will take care of you. मी तुला सांभाळीन. Many times अनेक वेळा we carry the load from childhood. आपण बालपणापासून ओझी घेऊन फिरत असतो बरं का. We never cast it on Jesus. येशूंवरती कधी आपण ती टाकलीच नाहीत. I know many of you didn't know that there was somebody there ready to pick up your troubles. आणि मला माहितीये तुमच्यातल्या अनेकांना येशू माहिती पण नव्हते, हेही माहित नव्हतं की आपले त्रास घेऊन जाणारा कोणीतरी देव आहे. There's only one person with the bag to carry your loads. आणि एकच व्यक्ती आहे पिशवी घेऊन तुझी सगळी ओझी घेऊन जायला. He said, yeah, I will take it. Give जो it. म्हणाला दे तुझी ओझी मला दे, तुझी ओझी मला दे. That's why he said आणि म्हणून प्रभू म्हणाले in Matthew 11:28, मत्थ्य 11 अध्याय 28 वचन म्हणूनच लिहिले येशूनी, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy अहो laden. कष्टी व भाराक्रांत जन हो. भाराक्रांत म्हणजे ओझ्यात असलेल्या जन हो म्हणजे लोक हो, And I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Restless souls, if you want rest, come to Jesus. अशांत जीवांना शांती हवी असेल तर येशूकडे या रे. Remember, the longer you take telling your trouble to God, जेवढं जास्त तुम्ही वेळ लावाल ना आपले त्रास प्रभू येशूकडे घेऊन जायला, the more you will be restless. तेवढं तुम्ही बेचैन आणि अशांत व्हाल. Jesus said, येशू बोललेले in this world you will have tribulation. या जगात तुला त्रासांना सामोरं जावंच लागणार आहे. आयुष्याला बांधलेलं आहे. It is there. हे आयुष्याला गाठ मारल्यासारखं बांधले, त्यातनं कोणी सुटलेलं नाही. But be of good cheer, पण आनंदाने राहा. for I have overcome the पण येशू world. म्हणाले मी या जगावरती विजय घेतलाय. Only Jesus has overcome the world. फक्त येशूंनी या जगावर विजय घेतलेला आहे. जे येशू आपलेत. How? कसं? When somebody rises from the dead, he is an overcomer. एखादा व्यक्ती जर मृत्यूतनं परत जिवंत झालाय तर याचा अर्थ तो महाविजयी आहे. That's why he says, म्हणून येशू म्हणतात I have overcome death, I have overcome the world. मी महाविजयी आहे. मी जगावर मात केली, मी मृत्यूवर मात केली, मी परत जिवंत झालो म्हणजे मी महाविजयी झालो. Praise God. देवाला धन्यवाद. Do you want to be free? तुम्हाला मोकळं व्हायचंय का बेटा? Who doesn't हा? want to be free? मला तुम्ही सांगा, अलीकडच्या जमान्यात सगळ्यांनाच एवढा बोजा आहे की सगळ्यांनाच मोकळं व्हायचंय. Say, I don't want to be a doubter. म्हणा मला नाही शंका घ्यायची I देवावर. want to have faith in म्हणा God. मला देवावर विश्वास ठेवायचा. म्हणा म्हणा. Lord, your word is final to me. म्हणा प्रभू तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. I will give my life to you. माझं जीवन मी तुला देणार दे बाबा. Take charge of my life. माझ्या जीवनाचा ताबा घे I प्रभू. cast all my cares on you. माझ्या सगळ्या काळज्या मी तुझ्या पायाशी टाकत I आहे refuse to worry. आणि मी काळजी करणार नाही. Instead of worrying, I'll pray. काळजी करायच्या ऐवजी मी प्रार्थना करणार आहे I will use my faith to believe in you. आणि माझा विश्वास मी तुझ्यावरच विश्वास ठेवायला वापरणार आहे. I want to trust you now. मला आता तुझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा म्हणा. Praise God. See now what बघा, happens. देवाला धन्यवाद. आणि पहा आता तुमच्या जीवनात काय काय होईल.